नमस्कार. सिस्कृती आर्ट या माझ्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आपण अजून एक डिवोशनल पॉडकास्ट करतोय आता. तसा फेस्टिव्ह सीझन पण चालू आहे आणि यापूर्वी आपण T20 टेम्पल 20 हे देवळाशी रिलेटेड 20 प्रश्न घेऊन आलो होतो तुमच्याकडे. तसंच आज एक अजून इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन आलोय ज्याला आपण डिकोडिंग ऑफ सिम्बॉल्स म्हणू शकतो. अनेक हिंदू संस्कृतीतले सिम्बॉल्स जे आपल्याला माहिती नसतात त्यांना आम्ही डिकोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थात आज परत आपल्यासोबत इंडोलॉजिस्ट आहेत डॉक्टर राहुल देशपांडे. तुमचं खूप स्वागत. नमस्ते. राम राम. येस. अँड लेट्स स्टार्ट विथ ओम. इंग्लिश? मग लेट्स स्टार्ट विथ ओम. दॅट्स फाईन. हरकत नाही. कारण डिकोड करताना कारण फाईन ओम एक लक्षात ठेवा. आपण कायम धनश्री मागच्या वेळी पण म्हटलं की अख्खं हिंदुइझम आयकोनोग्राफी जे दिसतं ना चिन्हांकित झालेलं मूर्तीशास्त्र, इट्स अ ओशन ऑफ सिम्बॉल्स. सगळं रूपकांचं जग आहे, रूपकांचा महासागर आहे, रूपकांचा अवकाश आहे. तर ओम म्हणजे काय सांगतो. आपण मागच्या आपण टेम्पल 20 मध्ये बोललो होतो की जेव्हा मी 5 एलिमेंट्सचा बनलोय, मी 5 एलिमेंट्सचीच पूजा करायची. बरोबर आहे. मग पृथ्वी आप तेजे वायू आकाश. मग ओम बघ ना कसा आहे. माऊलींनी काय सांगितलं होतं. माऊलींनी 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर ते काय म्हटले होते. अकार चरणयुगम, उकार उदर विशाल, मकार मस्तकाकारे महामंडले. आणि तिथे सगळं एकवटलेलं आहे ती गणेश विद्या. फाईन. यालाच तुकोबा काय म्हटले. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश, रूप गणेशाचे. ओंकार आपल्या धर्माची मला वाटतं तेव्हाच्या आर्टिस्ट लोकांनी कलाकार अध्यात्म आणि विज्ञान एकत्र येऊन काय दिले असेल ना भेट, ही ओंकार आहे. कसं सांगतो. 5 तन्मात्रा आहेत. अ पासून बनते पृथ्वी, अकार. उ पासून बनतं पाणी. आता अ पासून जे पृथ्वी बनते तिचा देव कोण किंवा देवता कोण तर ब्रह्मा. उ पासून पाणी बनतं जल. उ त्याचा देव कोण देवता कोण विष्णू. मकारापासून बनतो महेश, ते आहे तेज. आता बघ आपल्या धर्मात ही पंचमहाभूतं आपण फॉलो करतो. त्यातलं पृथ्वी, पाणी आणि तेज दिसतं. ते अ उ म आहे. दिसत काय नाहीत तर अर्धचंद्र. त्या अर्धातून बनतो वायू आणि बिंदू जो आहे ना ते आहे अवकाश, स्पेस, इथर. त्याच्यामुळे वर्शिपिंग ओंकार इज लाईक यू आर वर्शिपिंग 5 एलिमेंट्स. आणि अजून म्हणशील इथे सिम्बॉल हाईट आहे आपल्याकडे. आपण खूप ठिकाणी जसं पिवळा पितांबर सगळ्यांना शब्द माहिती झाला. पिवळा पितांबर किंवा नग्न भैरव असं नसतं. म्हणजे भैरव हॅज टू बी नेकेड. पितांबरचा अर्थच पीत अंबर आहे. फाईन. तसं आवर्जून सांगेन की ओम म्हणजेच माझी 5 एलिमेंट्स आहेत की त्यातून ब्रह्मा पण आहे, त्यातून विष्णू पण आहे, त्यातून महेश पण आहे, त्यातून वायू पण आहे आणि त्यातून अवकाश पण आहे. दॅट इज व्हॉट इज ओम. तर व्हेन यू चॅन्ट ओम तुम्ही कोणाशी बोलताय तर 5 एलिमेंट्सच्या त्या एनर्जीशी, त्या व्हायब्रेशनशी बोलताय, पंचमहाभूतांशी बोलताय. यू आर मेड अप ऑफ 5 एलिमेंट्स. तर त्यांना परत देणं जे आहे तर चॅन्टिंग ओम किंवा मला एक वेगळं वाटतं. म्हणजे मला माहिती नाही, हे मी माझ्या वाचनातून सांगतोय किंवा अनुभवातून सांगतो. काही गोष्टी अनुभूतीच्या असतात. माझ्या तरुणपणी अमिताभ बच्चन जे मारायचे ना डिशूम याचा आवाज, देवसाहेब मारायचे, देवसाहेब, दिलीप साहेब, बिशूम. आणि आजकाल तुमचा रणबीर डिचक्याव असं करतो. डिचक्याव कधी आला आवाज. आम्ही शाळेमध्ये ठो ठो करायचो. डिचक्याव, बिशूम, डिशूम. तर कोणीतरी हे आवाज इथून ऐकले, कन्सिव्ह केले, परसिव्ह केले आणि ऑथेंटिक बाहेर आणलेत. तर तू गायिका आहेस, असंख्य मोठमोठ्या निवेदकांबरोबर काम करतेस, कोणा भावना दुखवत नाही. पण असंख्य निवेदक जे म्हणतात ना की अव्यक्त ब्रह्माचं व्यक्त स्वरूप म्हणजे ओंकार. त्याचा अर्थ हा आहे ग की कोणीतरी सिंधू सरस्वती नदीच्या किनारी बसलेच ऋषीमुनी. त्यांनी वाहणारं वारं पाहिलं, हुंग 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 घोंगवणारं वारं पाहिलंय, वादळ वारं पाहिलंय. राजगडच्या नेड्यात जा, तू ट्रेकिंगवाली आहेस तर अर्थात लेह लडाखवाली आहेस, सह्याद्रीत पण फिरलीस तर राजगडचं नेढं आहे, वारं वाहतं ना भूम भूम भूम. कोणतरी तो भूम भूम आवाज ऐकला, कोणतरी तो कन्सिव्ह परसिव्ह केला, मात्र ओम प्रकार आहे.
त्याच्यामुळे अनाहत साऊंड येतो, अनाहत आवाज आहे, नाद ब्रह्म येते आणि त्याच्यामुळे ओंकार. आणि त्याला ते ओम कन्सिव्ह करून तुझ्यापर्यंत आणलाय. तर व्हेनेवर यू से ओम, आपल्या हिंदू धर्माची कलासक्त मनाने दिलेली सर्व मानवजातीला काय देण असेल ना तर ती ओम आहे. आता 108 या आकड्याला हिंदू धर्मात महत्व आहे. 108 कुठून आलंय? क्या बात आहे, तुझं वाचन खूप आहे धनश्री. बरं ठीक आहे. लोकांचे प्रश्न आहेत. बरं, 108 परत सांगेन. वेदांमध्ये सगळं होतं असं पण बोलत नाही, वेदात काहीच नव्हतं असं पण बोलायचं नसतं. त्या त्या काळात त्या त्या गोष्टी ज्या ज्या होत्या तर सर्वांचं प्रतिबिंब मात्र तेव्हाच्या साहित्यात पडतं. ही फॅक्ट. हे फालतू क्लेम पण नाही करायचं सगळं होतं आणि काहीच नव्हतं असं पण नसतं. अतिशय निरक्षिर किंवा शास्त्र काट्याची कसोटी, हे माझ्या पण पिढीच्या मागच्या पिढीचे शब्द आहेत. ॲनालिटिकल माइंडनी जर आपण चालून पाहिलं तर तुला कळेल की आपल्या वेदांमध्ये काय आहे. तर खगोलशास्त्र आहे, ते कॉस्मोगॉनी, कॉस्मॉलॉजी, ॲस्ट्रोफिजिक्स, फिजिक्स आणि गणित, स्थापत्य असं जागोजागी भरलंय, ठोसून भरलंय. ओके, त्यांना कल्पना आहे, 108 वरती येतो, त्यांना कल्पना आहे की आय एम मेड अप ऑफ 5 एलिमेंट्स. हा जो पिंड आहे हा 5 एलिमेंट्स आहे. मी ब्रह्मांडातनं एक पार्ट घेऊन इथे जगाला आलोय. मला जर त्या ब्रह्मांडाची पूजा करायची, त्या एनर्जीला थँक्यू म्हणायचं आहे, तर पुन्हा आहे म्हणजे माझ्याला पृथ्वीतत्व शूट टॉप विथ पृथ्वीतत्व, वायुतत्व शूट टॉप विथ वायुतत्व, तर तो सेतू होईल ना, तर तो ब्रिज होणार आहे. बरोबर आहे. मग लक्षात ठेव, आता इथे थोडंसं 108 एक्सप्लेन करताना सांगतो आवर्जून. तुम्ही मंडळी, तुला म्हणतो कारण आपली बाहेर ओळख आहे. आपण असंख्य वेळा बुद्धिजीवी लोक काही गोष्टी नाकारतो. आपण जेव्हा कोकणात जातो ट्रिपला, ठरवून विचारतो की नाही की आज प्रतिपदा, द्वितीया, तृतीया कधी आहे, त्याची भरती होती होते की नाही. भरती होते. टिपिकल नक्षत्र असेल तर कधी खूप भरती आहे, कधी खूप कमी, म्हणजे ओहोटी वगैरे, तो स्पीड वेगळा आहे, इंटेन्सिटी वेगळी आहे. हे तर फॅक्ट आहे. नक्षत्र म्हणजे काय, तर चंद्राला मध्ये ठेवून त्याच्या आसपास जी ग्रह ताऱ्यांची रांगोळी आहे त्याला मी नक्षत्र म्हणतो. टिपिकल नक्षत्र आहे. प्रतिपदा, द्वितीया, तृतीया आहे. पाणी झुप झुप जाते समुद्राचं, समुद्राच्या तळाशी ग्रॅव्हिटेशनल फोर्स बसलाय पाण्याला ओढणारा, तरी पाणी मागे पुढे होतंय की नाही. बरोबर आहे. आता आयुर्वेदाचार्य एवढे म्हणून माझ्याशी बोल. आपल्या शरीरात लिंफ किती आहे? 78% लिंफ आहे. बरोबर आहे. जे नक्षत्रवरती येतात, तुझ्या माझ्या शरीरात लिंफ पकडायला कोणी ग्रॅव्हिटेशनल आहे फोर्स. मग टिपिकल नक्षत्रवरती आली, त्यांचा पूल लागला, त्याचं लिंफ खालीवरती होणार नाही. माझ्यातले एन्झाईम्स म्हण, हार्मोन्स म्हण, रक्त म्हण, जे काही लिक्विड आहे, लिबलिबित आहे, ते खालीवरती होणार नाहीये. होणार आहे. हे पूर्वजांना कळले होते. म्हणून त्यांनी काय केलं होतं, तर मला या पिंडात राहून ब्रह्मांडाशी जर संवाद साधायचा असेल तर मला त्या फ्रिक्वेन्सीशी मॅच करायला पाहिजे. त्यांना कळलं, फॉलो तुम्ही करा नका मानू, ते नक्षत्र बेस्ट जर माझं आयुष्य असणार आहे. नक्षत्र 27 आहेत, तुमची सायकल 27 दिवसांची असते. 27 आकडा पण वेगळाच प्रकारे, अजून वेगळाच प्रकार येतो, दॅट्स फाईन. पण मग तिथे रिलेट करायचं आहे. आता तुला सांगतो, चंद्राचा व्यास, डायमीटर, इंटू 108 इन फोल्ड्स, हे अंतर आहे चंद्र आणि पृथ्वीमधलं. पृथ्वीचा डायमीटर इंटू 108 इन फोल्ड्स, हे अंतर आहे पृथ्वी आणि सूर्यामधलं. मग सूर्य आणि मित्राबद्दल, मित्र दुसरा जो गॅलेक्सीतला सूर्य असतो, आपल्या शरीरावर, अस्तित्वावर ज्यांचा वर्ण अंकुश आहे, अशा ग्रह ताऱ्यांची एकामेकातली अंतर, डिस्टन्स, हे 108च्याच आसपास पट्टीमध्ये फिरतात. म्हणून वेन यू आर टू चॅन्ट ओम ऑर एनिथिंग, तुम्ही 108 वेळा केलं गेलं तर पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे, ती व्हाइब्स, ती फ्रिक्वेन्सी मॅच होईल, असा उदात्त विचार पूर्वजांनी केलेला आहे. आणि आपण लगेच म्हणतो आय डोंट बिलीव्ह इन दिस, कारण आम्हाला आमच्या धर्माने परवानगी दिली आहे की मला माझा बापच वेडा आहे म्हणाला परवानगी दिलेली आहे. ऍक्सेप्टेड. पण इथे नाही मान्य. जा ना कंबोडियात जा, अंकोर थॉम आहे तिथे, आईच्या काही आहे. म्हणजे कंबोडिया इज नॉट ओनली अंकोर वाट, अंकोर थॉम आहे, मोठी राजधानी आहे, फेस टॉवर्स आहेत तिथे. साऊथ गेट सगळ्यात बेस्ट आहे. आज जाताना असा पूल आहे, खंदक आहे सगळा, इकडे 54 देव आहेत, 54 राक्षस आहेत. आणि 54 काय आहेत, तर पुन्हा 108चा प्रकार आहे. त्याच्यामुळे चॅन्टिंग एनिथिंग विथ 108 हॅज गॉट डिफरंट मिनिंग टू इट. फक्त हे ऍक्सेप्ट करणं आवश्यक आहे
आणि मीच परत सांगेन की आपले पूर्वज आहेत, एस्पेशली कुठलाही आकडा आज आला, 27 आला, 54 आला, 108 आला, पूर्वजांच्या गणिती नॉलेजबद्दल शंका घेऊ नये असं मला वाटतं. राईट. इव्हन जेव्हा तुम्हाला सूर्य आणि विष्णू एक म्हणून सांगतात आमच्या अंकोरवाटमध्ये, ओके, तर तो रेशो आहे 14:15, 14:15. हे कुठलं गुणोत्तर आहे? तर शतपाथ ब्राह्मणात सांगितलेलं गुणोत्तर आहे की जेव्हा तुम्हाला सूर्याचं काही आयन बघायचं आहे, इट हॅज टू बी 14:15. कारण का? किती आपण उत्तरायण दक्षिणायन म्हणलं, किती आपण ग्रेगरियन कॅलेंडर अंग्रेजीप्रमाणे आपण ते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल 31, 30, 28, 28, 29 केलं तरी, आणि आपल्या चंद्राप्रमाणे आपण 30-30 करून अधिक महिने आणत राहिलो, प्रत्येक वर्षी 0.018 दिवस आपण मागे पडतो. म्हणजे 100 वर्षांनी आपण 18 दिवस मागे पडलो असतो. टू निगेट दॅट, हे टाळण्यासाठी 14:15 रेशो जर असेल तर ते गणित फार वेगळं राहतं. हा विषय वेगळा आहे. त्याच्यामुळे कुठलाही जो आकडा आपला येतो पूर्वजांनी सांगितलेला, असं करण्यासाठी विचार करूया. एव्हरीथिंग इज रिटन. थोडा पेशन्स पाहिजे. राईट. आता ब्रह्मा, विष्णू, महेश याला उत्पत्ती, स्थिती, लय याच्याशी आपण रिलेट करतो हिंदू धर्मामध्ये. तर याचं काय रिलेशन काय आहे? एकदम साध्या भाषेत बोलूया. उत्पत्ती, स्थिती, लय, ब्रह्मा, विष्णू, महेश, दॅट गोज, आपण शाळेमध्ये पण ते माहितीच आहे. आता लक्षात ठेव, मी जे कोट करतोय ते हेनरिक झिमर नावाचे सायंटिस्ट होते. आपल्या इंडियन सुद्धा लोकांनी प्रचंड त्यावर काम केलेलं आहे. ढोबळ मनाने, मी ढोबळ म्हणतोय, ग्रॉस म्हणतो, याच्यावर काही कोट करून काही बॅटिंग करणं नाही, पण ढोबळ म्हणे जो टाइम प्रकार आहे आपल्याकडे, समय, काळ, हा विष्णूशी निगडीत केला गेलेला आहे. मी हेनरिक झिमरांना कोट करतोय. आणि स्पेस प्रकार शिवजींबरोबर कोट केलेला आहे, शंकर, ओके, महेशाबरोबर. आता एक लक्षात ठेवायचं, एक जण कुठलंही आयुर्वेदात सांग ना, तुम्ही कफवात पित्ताच्या बाहेर विचार करतोय का? ॲलोपॅथीत एक्टो, एंडो, मिझोडम असतंच की नाही? सायकोलॉजीत इगो, सुपर इगो आहेच की नाही? ओंकारात उम आहेच ना? मांडुक्यात जागृती, सुषुप्ती आणि हा सगळा प्रकार आहेच की नाही? प्रत्येक ठिकाणी त्रिगुणाशिवाय काहीही घडत नाही. हा आपला पहिला मुद्दा आहे. ओके, त्रिगुण आल्यावर एक गुण आहे तो वाढवतो, त्याला आपण राजस म्हणतो. एक गुण आहे तो स्टेबिलिटी देतो, त्याला आपण सात्विक म्हणतो. आणि एक गुण आहे तो लय करतो, त्याला आपण तामस म्हणतो. म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश आपण नावं दिलीत. आणि दुर्दैवाने आपण शंकराला गॉड ऑफ डिस्ट्रक्शन म्हटले, नाश करणारा. तर माझा शंकर प्लीज, मी शंकर या देवतेचं वकीलपत्र घेतो. लायकी नाहीये, लायकी बिलकुल नाहीये. वकीलपत्र कॉमन मॅन साठी बोलतोय मी, कारण या एनर्जीज आहेत, या सगळ्या वेगळ्या ऊर्जा आहेत. त्या ऊर्जेला मी आकार दिलाय, त्या ऊर्जेला मी रूप दिलंय. म्हणून अशी मी आता फालतू भाषा बोललो, सो सॉरी. तर शंकर याचं काम काय, महेश याचं काम काय? द गॉड ऑफ डिझोल्युशन, डिस्ट्रक्शन नाही. पाणी, पाण्याची वाफ, वाफेचं पाणी, पाण्याचा बर्फ, बर्फाचं पाणी, हा जो फॉर्म बदलतो ना, ते महेशाचं काम आहे. एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. नाही माझं आवडत ना ऋग्वेद, तुला शतपथ ब्राह्मण नाही आवडत, नको वाचू. आईन्स्टाईन तरी वाचलाय की नाही? एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट, इट चेंजेस इट्स फॉर्म. त्याच्यामुळे पाण्याचा बर्फ, बर्फाचं पाणी, पाण्याची वाफ, वाफेचं पाणी, हा जो प्रकार होतो ते काम तामस वृत्तीचं आहे. म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश. आणि मग अतिशय शाण्यासारखं आपण ब्रह्मदेवाची पूजा कमी केली. पुणे आपल्या भारतात 2 ठिकाणीच होते. कारण का? आता बघ, मी पक्का माझा आजोळ बारामती आहे, उच्चभ्रू तुमच्या गावचा नाही मी. तर आम्ही जेव्हा शेतात जाऊन, रानात जाऊन, आम्ही रान म्हणतो शेताला, झोपाळा शिकलो. झाडाला झोपाळा लावला असाचा दोरीचा, बसणार आणि पायाने असं मागे पुढे करत करत आम्ही झोपाळा घ्यायचो. एकदा मी झोका घ्यायला लागलो, आय पुट मायसेल्फ इन मोशन, झप झप सुरू झालं. पुन्हा मी पाय जमिनीला लावत नाही बघ, फक्त असं करून करून असं करून मागे जातो. त्याला आजचं फिजिक्स सेंट्रीपिटल सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणतो. असं आपण चालतो. तर सेंट्रीपिटलला मी विष्णू म्हणलं, सेंट्रीफ्युगलला मी शिव म्हटलं. पुन्हा पाय लावायची गरज आहे का? पुन्हा बटन लावायची गरज आहे का दिवा लागल्यावर? वन्स यू पुट युअर सेल्फ इन मोशन, पुन्हा रिव्हॉल्युशन धक्का माझी गरज नाही. म्हणून ब्रह्माची पूजा थांबवली. पण कॉमन मॅनला नाही आवडत सांगितलेलं असं, मग गोष्टी रूपाने सांगतात. तर ब्रह्मा, विष्णू, महेश हे जसं तू वाचत जाशील, अजून हेनरिक झिमर वाचत जाशील, तू आपल्याला कौतुक अभिमान वाटतो. अशा गोष्टी आहेत की आपल्या आसपास घडणाऱ्या घटकांनाच त्यांनी छान रूप दिलंय, आकार दिलाय, तुझ्या माझ्या घरात आणून ठेवलंय. पण मग 33 कोटी देव आहेत आपण असं म्हणतो हिंदू धर्मात, ते काय आहे नक्की? बरं, आता असा अनुवाद ज्यांनी कोणी 33
करोड केला असेल ना हा. तर बुकलून काढत राहू असं माझी माझी अच्छा, भाषा कोटी आहे ती. म्हणजे करोड. हा, आता कोटी म्हणजे करोड ज्यांनी केला असेल, माय गॉड, हा. असा प्रकार झाला. ओके. कोटी, कोटीचा अर्थ प्रकार असा येतो. ओके. प्रकार, टाईप्स. हम्म. आता 33 कोटी बघ. चल, मी सातारकर, आमचा पालीचा खंडोबा आहे. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणतो. तुम्ही विचार केला येळकोट म्हणजे काय? येळकोट येळकोट जय मल्हार, खोबरं दाडा, ड्युटी बुद्धला नाचवा, एन्जॉय. नाही. अर्थच माहिती नाही. हो. येळ्ळू म्हणजे 7, बंधू यार्डू मोरू नालफू करत गेलं. येळ्ळू म्हणजे 7 कांदडी मुलखात, आणि कोट म्हणजे प्रकार. मग 7 प्रकाराचं सैन्य, 7 प्रकाराचं संरक्षण, 7 प्रकाराच्या गोष्टी असणारा जो तो जय मल्हार, तो मल्हारी. पण येळ्ळ कोट हा जो प्रकार आहे, तर असं 33 कोटी 33 प्रकारचे 33 वेगवेगळे स्तर असणारे देव होते. मग कुठले होते तर त्यात 12 आदित्य होते, 11 रुद्र होते, 8 वसू होते, 1 इंद्र होता, 1 प्रजापती होता. अशा गोष्टी आहेत. मग 33 कोटी असा प्रकार केलाय. वसू म्हणजे एक्झिस्टन्स आहे माझं दाखवणार. पण आता इथे असं बोलण्यापेक्षा काही गोष्टी ना साईटवर बोलाव्यात. तुला अप्रतिम वसू बघायचे असले तर खजुराला जाऊन बघा. अमेझिंग वसू त्याने कोरलाय. म्हणजे एक्झिस्टन्स, माझं एक्झिस्टन्स. पृथ्वीवरती अग्नी आहे, म्हणजे अंतरिक्ष आहे, त्यात हवा आहे, मग त्यात स्वर्ग आहे, त्यात सूर्य आहे. माझं आयुष्य चालवणारं कोण आहे? नक्षत्र आहेत. त्याचा गुरु कोण आहे? चंद्र आहे. अशा प्रकारे 8 वसू एक्झिस्टन्स आहेत माझं ते. ओके. तर 33 कोटी हा वेगळा प्रकार आहे, पण आपण फार ब्लाइंडली फॉलो केलं. आपल्याकडे तर अनेक सिम्बॉल्स असे वापरतात, शंख, चक्र, कमळ, गोपद्म. याचे काय रेलेव्हन्सेस आहेत? बरं, एक तर असं हिंदू धर्मात शंख, चक्र, गदा, पद्म हे 4 पाहिलेस. हे सिम्बॉल्स ते वैष्णव म्हणजे विष्णूच्या मूर्तीपाशी जातात. आता विष्णूला 4 हाताची, आपण टेम्पल 20 मध्ये पाहिले की माझ्या देवाला 2च हात आहेत. ओके. तर 4 हात म्हणजे काय? हे गणित आहे बघ, गणित. की 4 हात म्हणजे 4 प्रकारची कार्य करणारा तो विभव. काय थोडं समजून घ्यायचं. विभव आणि अवतारातला फरक सांगतो. विष्णूचे 24 विभव आहेत. विभवला म्हणतात आस्पेक्ट्स. आता राहुल देशपांडे तुझ्याशी बोलताना ऍज अ इंडोलॉजिस्ट म्हणून बोलतोय. दवाखान्यात गेल्यावर पिडियाट्रिक एंट्रीज असेल, रंगमंचावर निवेदक म्हणून असेल, आणि घरी मान खाली घालून जेवताना नवरा म्हणून असेल. तर हे म्हणजे हे हा असं चालतंय. तर हे माझे अवतार नसतात, ही माझी रूप पण नसतात, हे माझे आस्पेक्ट्स असतात. ओके. तू तसून जातेस आणि मुलांनी असं केल्यावर अजून खाली मान घालून बसतो आपण. ओके. तर हे आपले डिफरंट आस्पेक्ट्स आहेत. बरोबर आहे की नाही? त्याला म्हणतात विभव. फाईन. आता इंटरव्ह्यूज म्हणून बोलताना माझा हात वारे, येस माझा अभ्यास, असं असतं. दवाखान्यात बोलताना हो ताई, पेशंटच्या आईशी बोलताना समजून सांगणे, माझे हातपाय गळतात, हातात वेगळ्या गोष्टी येतात. तसं विष्णूच्या खालचा उजवा, वरचा डावा, खालचा डावा, अशा हातांना, प्रत्येक हाताला एक सिम्बॉल आहे. की थोडक्यात एकच सांगतो, खालचा डावा हात जो विष्णूचा आहे, मूर्तीचा डावा, बरं का, मूर्तीचा तुझा नाही, खालचा डावा हात जो असतो विष्णूचा, 4 हातवाले विष्णूंमध्ये, इट डिनोट्स द नोशन ऑफ दॅट विभव. तो विभव का आहे हे दाखवणारा आहे. ओके. आता गणित, मी आय डू ऍक्सेप्ट दॅट. गावडे सरांचा विद्यार्थी आहे, पक्का विमलाबाई गरवारे, शिशुविहार. गणित जमलेलं नाही, पण जे काय जमलं मित्रांमुळे, 4 हात आणि शंखचक्र गदा पद्म, तर 4 × 3 × 2 × 1 असे 24 आकडा होतो. परम्युटेशन कॉम्बिनेशन्स. म्हणून 4 हात आणि 4 अशा गोष्टी असताना मग केशव, नारायण, माधव, अधोक्षज, गोविंदना, केशवानमा, नारायणमा, माधवानमा, जे 24 विभव आहेत, तो हा प्रकार आहे. हे गणित आहे. अच्छा. या तू प्रद्युम्न म्हणतेस आणि शंख इथे धरला असला असतं नापास आहेस. प्रद्युम्न मध्ये शंख खालच्या डाव्या हातात पाहिजे. पण प्रत्येक हाताचं काम आहे, फंक्शन आहे. शंख म्हणजे काय तर सर्जनशीलता, सृजनशीलता, उत्पत्ती, हे शंख आहे. जल दाखवणारा. चक्र विचारशक्ती आहे. पद्म उत्फुल्लित नॉलेज आहे. आणि गदा प्रायमॉर्डियल नॉलेज आहे, आदिविद्या. अशा खूप वेगवेगळ्या प्रकारतात होतात, त्याच्या आपल्याकडे पहिल्यापासून आहेत, पण लोकांना ते जाणून घ्यायची गरज नसते. कोणी कोणाला ओके डन असं म्हणतं, पण मेन हे नाव माहिती पाहिजे की नारायण म्हणजे काय, केशव म्हणजे काय. मग शंखचक्र गदा पद्म कळतं. आणि एका तू म्हणजे नोबल घेऊन एक्स्ट्रा बॉल टाकलास, गोपद्म विचारलंस मला, तर गोपद्म काय, ही शुभचिन्ह आहेत काही, हे मंगल चिन्ह आहे. की आपल्या रांगोळीमध्ये काही काही असतात, तर ते का आहेत तर हे पद्म म्हणजे काय, उत्फुल्लित नॉलेज आहे. ओके नाही. शंख ही सर्जनशीलता आहे, सृजनशीलता आहे. तर माझ्या घराच्या रांगोळी जेव्हा मी सुशोभित करतोय, सात्विक काही गोष्टी करतोय,
तर तेव्हा त्या सिम्बॉलनी नटवा म्हणून गोपद्म त्यात येतो. हा. आणि गो म्हणजे आपण गाय जी आहे, हो. गाय आपण तिला काय आई म्हणलेलं आहे, हो. तर तो प्रकार खूप वेगळा आहे हं. की गाय ही आई का, तर असंख्य ठिकाणी उल्लेख झालेला आहे, पुराणा काळात झालेला आहे. गाय ही असंख्य पुराण कथांची एक नायिका पण आहे. हं. गायी, आणि असं तर होतं पूर्वीच्या काळात हं. क्षत्रियांसाठी गोधन सर्वस्व होतं. हो. म्हणजे जेव्हा विराट पर्वात हं. आपले पांडव जेव्हा अज्ञातवासात होते हं. तेव्हा कुरुश्रेष्ठींनी हं. विराट याचं गोधन पळवलं होतं. हं. त्याच्यामुळे गायीकडे आपण काय आई म्हणून पाहिलेलं आहे. हं. तर गोपद्म ती सावली असणं फार आवश्यक असतं. राईट. आता आपल्याकडे भगव्या रंगाला महत्व आहे, भगवा किंवा केशरी. याच्या मागचं काय कारण आहे? त्याच्यामागचं कारण मला मनापासून विचारशील तर फिजिक्स खूप महत्वाचं आहे. हं. आपल्या हिंदू धर्मात लक्षात ठेव, कुठलाही रंग, हं. एक ऋतू, हं. एक प्रहर, हं. एखादं झाड, हं. त्या झाडाचं पान, हं. त्या पानाचा आकार, याला आपण देवत्व दिलेलं आहे. हो. देवत्व म्हणजे काय? हं. जिथे माझे सगळे वैचारिक परीघ थांबतात हं. आणि आध्यात्मिक सुरू होतात, हं. तर देवत्व म्हणतोय. हं. ओके, हं. द थिंग्स विच कॅन डिफाईन, त्याला आपण ब्रह्मन म्हणतो. हं. ओके, तर आपल्याकडे तसं निळ्याची निळी, आता आपण आधी फिजिक्समध्ये जायला नको, अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड हं. त्याच्यामध्येच आपलं सगळं आयुष्य आहे. हं. प्रत्येक रंगाला एक भाषा आहे. हं. आयुर्वेदवाली आहेस, साधनावाली आहेस, जेव्हा मुलाधारापासून सहस्रारापर्यंत जातो, हो. प्रत्येक चक्राला रंग आहे. तो का आहे ते शास्त्र आहे. तर आपल्याकडे केशरी किंवा भगवा हं. हा बलिदानाचा, समर्पणाचा अतिशय म्हणून मानला जातोय. हं. हे सिम्बॉलिझम आहे आणि हाईट ऑफ सिम्बॉलिझम आहे. आज भगवा पाहायला कुठेही पाहिलास, तू मराठी असलीस तर क्या बात आहे. शिवरायांची आठवण येते, मान खाली, असं आपण प्रेमाने मुजरा करतो महाराज समोर असतील म्हणून, डोळ्यात पाणी येतच येतं. की ह्या ज्या गोष्टी आहेत आपण आपल्याला प्रत्येक रंगाशी निगडीत केल्या. आकाशी निळा आला ना, असं वाटतं कुठून तरी आमचे गुरु सुधीर शब्द गात स्वतः राधाकृष्णच येतील हं. की भोवती सावळ्या चाहुली सांजे गोकुळी प्रकार येतो, की छान तो रंग दिसतो आपल्याला. हं. श्रावणात आपल्याला ते गवत फुलं आठवणाऱ्या गोष्टी आहेत. हं. प्रत्येक रंगाशी आपण निगडीत आहोत. पण भगवा केशरी इज मेंट फॉर समर्पण, इज मेंट फॉर कुर्बानी, आणि हे बेसिक समर्पणाचा आहे का तो. हं. आणि मग तो विरक्तीकडे जातो का? जातो ना. हं. लोक म्हणतात समर्पण केल्यावर विरक्ती कशी येते. तर राहुल देशपांडेच राहत नाही, हं. ती विरक्ती नाही आहे का? अगदीच. मी कुठे सरेंडर होतो, हं. मी त्याचा होत नाही का, मी तिचा होत नाही का. हं. त्याच्यामुळे काही रंग आपल्यासाठी पण महत्त्वाचे आहेत, फक्त ॲक्सेप्ट करायचं. आजही सांगतो आपले ट्राय कलर मला आवडणार आहे. हं. अगं शब्द आता चांगले बोलूया, मी आता घाण, अतिशय साधा हं. सामान्य सिनेमा असतो. हं. तुमच्या आवडते हिरो स्लो मोशनने पळत असतात हो. आणि मागे तिरंगा फडकत असतो हं. आणि डारा 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 एवढी जरी ट्यून आली की माझ्या डोळ्यात पाणी येतं. हं. आमचा सौरभ गांगुली असं असं लॉर्ड्समध्ये करतो, ते बघून पण डोळ्यात पाणी येतं. हं. तर काही काही रंग, काही काही इव्हेंट्स हे तुझ्याशी खूप निगडीत आहेत, फक्त ऍक्सेप्ट कर. हं. तर भगवान केशरी गोज विथ समर्पण, यू हॅव टू ऍक्सेप्ट. प्रत्येक देवाला आपण हळदी कुंकू वाहतो, तर त्यात पण रंगांचं काही आहे महत्व का काय? म्हणजे हळदी शकणार. कुंकू का वाहतो? असू शकणार आहे, हं. असू शकणार आहे. तर हळद कुंकू हा जो प्रकार आहे, हं. तर टिपिकल हळद आणि कुंकू, तर आधी हळद लावून कुंकू लावणे डेफिनेटली. पिवळा हळद लावायची कुठे, कुंकू लावायचं कुठे, त्याच्यात पण फरक खूप आहे. माझं तर उलटं म्हणणं आहे तुला, ॲज अ आयुर्वेदिक डॉक्टर, हां. ॲज अ आयुर्वेदिक रिसर्चर, हं. थोडंसं पिनियल ग्लँड, हं. आज्ञाचक्र बरोबर. आणि क्रोमॅटोलॉजी याचा अभ्यास करू, विल गेट ऑल दी आन्सर्स. कुठला रंग कुठे, तुला अजून हे पण सांगतो डिटेल, आत्ता काही बोलायची गरज नाही की टिकली लावतो म्हणजे हां. लाल रंग कधी, मरून रंग कधी, अष्टगंध कधी, बुक्का कधी, यांनी पण फरक पडणाऱ्यातला आहे. हं. आजकाल फॅशन म्हणून त्याने हाड केले असं नाही करणं. हां, तुमची ती ओळख आहे, एक हिंदू धर्माची मान्यता आहे, ते आहेच आहे, हं. प्रश्नच नाही. एक मिनिट धर्म सोड, माझ्यातलं कवी म्हटलीस ना, कवी हं. जसं खूप छान आहे तुमचा विठ्ठल आहे, हं. काय नटव ग त्याला, भारी नटव, सुंदर कर, अगदी रत्नजडित कर, पण जोपर्यंत तुळशीची माळ येत नाही ना, चायला नाही यार पूर्णत्व माझ्या दृष्टीने कवी म्हणून. हं. की किती विठ्ठल नटवतो, विष्णू आहे ना, पण तो तिरुपती नाही यार. माझा विठ्ठलाला मला मस्त अशी हिरवी तुळस पाहिजे आणि थोडी मंजिरी पाहिजे त्या सावळ्या रंगाची, तर त्याला पूर्णत्व येतं. हं. तर तुमच्या चेहऱ्याला या टिकली का कुंकवामुळे पूर्णत्व येतं ना, हा माझा पोएटिक अँगल झाला, नो डाऊट. त्याच्यात आजकाल आय कॅन डू एनिथिंग, खांदे उडवायला लागल्यामुळे झालेले राडे आहेत ते.
पण याच्यावरनं तुला विनंती आहे माझी, ॲज अ आयुर्वेद, ॲज अ बॉटनिस्ट, ॲज अ आयुर्वेदवाले आपण मंडळी, फाइंड आउट समथिंग, विल गेट ऑल द आन्सर्स. मिळेल. विठ्ठलाचा विषयच काढलाय, हो. तर विठ्ठलाबद्दल पण सांग ना. हाईट ऑफ सिम्बॉल काय असेल ना विठ्ठल. मला वाटतं जे कोण आपल्या हिंदू धर्मात विठ्ठलाची पूजा तुम्ही पण करताय, मी पण करतोय, मनापासून करतोय विठ्ठलाची पूजा. जे कोण विठ्ठलाची पूजा करतात त्याने फेकू नये की मला हिंदू धर्म आवडत नाही वगैरे वगैरे. आता कारण सांगतो काय, विठ्ठलाची पूजा करणाऱ्या माणसाला त्याच्या नकळत हिंदू धर्म कळलाय. बर. आपण कायम निराकाराचीच पूजा केली आहे. गोरा कुंभारांचा अभंग आहे, निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. निर्गुणाकडे जाताना सगुणाकडनंच जायला पाहिजे. कारण का, तेच म्हणतात निर्गुणाचा संग धरिला जो आवडी, तेने केले देशोधडी आपण यासे. म्हणजे फक्त निर्गुण निर्गुण करून चालत नाही, सगुणाची कास धरायला लागते. बरोबर आहे. आता तुला आवर्जून सांगतो, विठ्ठल, तू जर तुझ्याशी गप्पा मारतोय, मी तुझ्याशी गप्पा मारतो, तर हां आता मला धनश्री चहा देईल, मग कॉफी देईल, वेळ झाला वडापाव देईल, खायला काहीतरी घालेल, हे कुठेतरी असतं नाही का मनात त्याची किचकिच असते, किंवा किंवा काय बात आहे, कौतुक ॲप्रिशिएट तर करेल, किंवा प्रॉमिसरी नोट देईल, उद्या नक्की देईल बरं का, दॅट्स फाईन. तेव्हा मी विठ्ठलाकडे जातो, असा उभा आहे का, सर्व भाग 2 पाय फाकलेले आहेत, तो देवडा नाही आहे तुमच्या कृष्णासारखा सुंदर दिसणारा, त्रिभंगात नाही आहे, ड्रायफ्लेक्स अप्रतिम दिसणारा, असं उभा आहे. तो देव म्हणल्यावर काय, तुला अभय देतोय. अभय म्हणजे विठ्ठला मी खूप घाबरलोय, आई वडिलांचे हाल होत आहेत, मला दे काहीतरी, मी आहे रे पाठीशी, असं नाही म्हणत आहे मला तो. विठ्ठला मला मुलासाठी काहीच करता येत नाही, पैसे दे रे, हे घे रे धडा धडा धडा. तो वरदान पण देत नाहीये, अभय पण नाही, वरदान पण नाही. विठ्ठला मला मोक्षाला घेऊन जा, मला माळ दे हातात, तो माळ पण जपत नाहीये. विठ्ठला माझ्या मागे इतकी लोक लागलीत, मला शस्त्र असताना वाचवणार आहे, तो शस्त्राने तुझं संरक्षण पण करत नाहीये. विठ्ठल हा असा देव आहे. हाईट ऑफ सिम्बॉलिझम, कटीवर हात, हाईट ऑफ सिम्बॉलिझम, राजा कटीवर हात ठेवून उभा आहे. तो म्हणतो इथे ये आणि पाया पड, इथे ये मग पाया पड. इथे आल्यानंतर जात पात नाव धर्म पंथ काही नाही, फक्त माझा हो. आणि म्हणून मी विठ्ठलाला आई म्हणतोय ग. म्हणून संतांच्या मांदियाळीत माऊलींना, संत ज्ञानेश्वर, आणि देवतांच्या मांदियाळीत फक्त विठ्ठलाला मी माऊली म्हणतोय. अतिशय साध्या भाषेत बोलतोय, कोणाचा मान अपमान नाही करायचा. पण कितीही तुझी मावशी आणि आत्या, मामी, काकू, बेस्ट फ्रेंडची आई किती लाडकी असली ना, ते सांगायला लागतं मावशी भूक लागली, हे आत्या खायला घाल. म्हणजे आई असं म्हणले की आईला कळतं याला मुंगी चावली आहे, भूक लागली आहे, तर कुठून तरी मार खावला नाही. हा जो प्रकार आहे, तसं विठ्ठलाकडे गेल्यानंतर फक्त शांतपणे बस, ती आई आहे यार, कारण काहीच तो बाकी प्रॉमिस करत नाहीये. त्याच्यामुळे विठ्ठल मला वाटतं, म्हणून मी स्टॅबिलिटीचं प्रतीक म्हणतो. स्टॅबिलिटीचं आपल्या मेडिकल सायन्समध्ये आपण टिल्ट टेबल टेस्ट वगैरे प्रकार असते की नाही, आपण खूप थकलो. ट्रेकिंग, तुम्ही ट्रेकिंगवाले लोक आहात यार, तुम्ही सायकलिंगवाले लोक आहात, अफाट सायकलिंग करता, तुम्ही सायकलिंग करून आल्यावर रुपालीत मी येईन वडा खायला, दॅट्स फाईन. पण तुम्ही सायकलिंगवाले आहात, खूप दमल्यावर आपण असे उभे राहतो ना, कुठलाही पिनाक करतो असे उभे राहतो. उभे राहून बघ ना विठ्ठलासारखे, की थोडे पाय फाकायचे, हात कट्टीवर ठेवायचे, छाती पुढे काढायची, पटक मागे काढायचे, वाटत नाही. स्टॅबिलिटीची मूर्ती, रिलॅक्सची मूर्ती आहे. त्याच्यामुळे हाईट ऑफ सिम्बॉलिझम ही श्री विठ्ठलाची मूर्ती. वाव. असंच गजलक्ष्मी बद्दल पण या बात आहे. थोडे भावना, हाईट ऑफ सिम्बॉलिझम, कारण भावना दुखावल्या जातील, ते नुसतं हाईट ऑफ सिम्बॉलिझम नाही. आपण कसं वाहवत जातो ह्याचा पण प्रतीक येते. बर, हाईट ऑफ गेटिंग कॅरीड अवे हे म्हणशील. आजकाल मी आमच्या नातेवाईकांकडे गेलो होतो, नाव घेतले कारण ते पण बघतील पॉडकास्ट हा, चुकून हाच बघतील चायला. तर ते तिथे गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला छानपैकी अशी एक हत्ती दिला, पिवळा हत्ती असं. म्हणलं सो कॉल्ड ABCD हा का दिलाच. हा नाही राहुल, हे गजलक्ष्मी आहे. म्हणलं क्या बात आहे. आजकाल ते गिफ्टिंगचं एक हेच झालं. मी माझ्यावर सांग, मला मिळाला तो हत्ती, मी घरी आणून तो पेपर वेट म्हणून ठेवला. बायकोला वाईट वाटलं, आईला वाईट वाटलं, आईकडनं नातू हे काय राहुल. म्हणलं पेपर वेट येते, आई म्हणून गजलक्ष्मी आहे. म्हणलं आता गजलक्ष्मीचा अर्थ सांगतो काय आहे. पाणी असतं, पाण्यात एक हत्ती आहे, 2 साईडला हे पाणी आहे. पाण्याच्या बरोबर मध्ये एक पद्मासनावर एक देवी बसली आहे, स्त्री शक्ती, डेटी आहे. हत्ती आहेत, हत्ती कळशीनी पाणी घेतात, वरच्या हत्तीकडे देतात, आणि तो हत्ती ते कळशी घेऊन त्या बसलेल्या देवीच्या डोक्यावरती अभिषेक करतो. ओके, हे गजलक्ष्मी आहे. त्याचा अर्थ काय, आपण आजपर्यंत
4थ्या शतकापासून 5व्या शतकापासून आजपर्यंत, आधी पण असणार आहे पण हे पुरावे म्हणून सांगतोय, आपण नाटक सिनेमाच्या बाहेर विचार करत नाही. बरोबर आहे. लोक नाही नाही म्हणतात. आजकाल तुमच्या आमच्या लग्न कार्यात सुद्धा नाव आडनाव काही असलं, ज्या दिवशी माधुरीताई दीक्षितांनी लग्नात बुटं पळवली तिथपासून प्रत्येक लग्नात बुटं पळवायला लागले. अगदीच. तर माधुरीताईंबद्दल काही नाही, बडजात्यांबद्दल काही नाही, दॅट्स फाईन. जेव्हा व्ही शांताराम वगैरे प्रोडक्शन हाऊसमध्ये होते तेव्हा आडनाव काही असलं हिरो हिरोईनचं, ती हिरोईन माप ओलांडून घरात यायची. राजा बोलेदळ हाले प्रकार आहेत. आपण प्रोड्युसर प्रमाणे नाचतो. आपण आजही हिंदी सिनेमाच्या बाहेर आलेलो नाही. त्या काळात नाटकं होती. तर कालिदासाचा इतका इम्पॅक्ट होता. हे का तुला बोललो, त्यांनी सांगितलंय की मस्तवाल जलद म्हणजे पाण्याचे साठे घेऊन मस्तवाल फिरणारे वरचे ढग आहेत की नाही, ते मस्तवाल हत्तीसारखे दिसतात. म्हणून आपण काळ्या कुत्त ढगाला, पाणी घेणाऱ्या ढगाला हत्ती असे म्हणायला लागलो. आणि मग कन्सेप्ट आला, हे खालचं पाणी ते हत्तीने घेतलं, हत्तीने वर नेलं, ढग झाले, तो पाऊस पडला, आणि मग जे ऋतुचक्र सुरू राहिलं, आणि मग ते पृथ्वीवर बरसल्यावर सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम हा जो प्रकार येतो, मग ती वसुंधरा बनते. म्हणजे गजलक्ष्मी हे आपलं ऋतुचक्र आहे, ते आपण 3री 4थीत शिशुविहारमध्ये शिकलोय की पाण्याची वाफ, वाफेचे ढग, ढगाचे जलद पाणी आणि ते पसरणारा पाऊस. आणि ही जी बसली आहे पद्मासनावर, हातात पद्म घेऊन, उत्फुल्लित कमळ आणि हलणाऱ्या पाण्यात स्थिर पद्माचं आसन, तिथे माझी फिलॉसॉफी. तर गजलक्ष्मी प्रकार तो आहे. तो पिवळा हत्ती वाईट नाही, हे आपापल्या भावभावना आहेत, हरकत नाही, सिम्बॉलिझम आहे. मी घरी पेपरबेट म्हणून वापरतो, तुम्ही कसं वापरू शकता. आणि इतरांबद्दल बोलायला परवानगी नाही. लोकशाही आहे, एनीबडी कॅन डू एनिथिंग. थँक्यू. अजून एका महत्वाच्या रिच्युअल बद्दल विचारायचंय की आपण सांजवात लावतो संध्याकाळी, त्याच्या मागचं काय कारण आहे सांजवात लावण्याचं? आवर्जून सांगतो, सांजवात ही लावलीच पाहिजे. आपण बाजूला ठेवू देवधर्म, बाजूला ठेवू रिच्युअल्स. ॲज अ पिडियाट्रिक डेंटिस्ट आणि आयुर्वेदातली तू एमडी, आयुर्वेदाचार्य म्हणून आपण बोलू. फंक्शन काय आहे पिनियल ग्लँडचं? स्लीप वेक सायकल. पिनियल ग्लँड एक प्रकार ग्लँड आहे आपल्याला, तर आम्ही आज्ञाचक्र म्हणल्यानंतर आम्ही त्याला काहीच म्हणत नाही. युरोपियन लोक थर्ड आय म्हणतात आणि अमेरिकन लोक मिस्टिक ग्लँड म्हणतात. आमचे शब्द आम्हाला ऐकवलेत परत, दॅट्स फाईन, डिटेल द्यायला नको. सूर्य मावळला सगळं पिनियल ग्लँडशी निगडीत तूच रिसर्च पेपर करून काढ, माझं थोडं काम आहे, ऐकवीन नंतर. सूर्य मावळल्यावर संधी प्रकाश आहे, एक मुहूर्त येतो. दिवसात मुहूर्त किती? 30. 24 तासात मुहूर्त 30, कारण एक मुहूर्त असतो 28 मिनिटाचा. ओके. सूर्य मावळण्याच्या अलीकडे 20-25 मिनिटं, नंतरची 20-22 मिनिटं, हा जो 28 मिनिटाचा जो कालावधी आहे, 28 मिनिटाचा. सूर्य मावळल्यावर काळाकुट्ट अंधार पण नाहीये, पण सूर्य वरती असतानाचा खणखणीत प्रकाश पण नाही, ट्वायलाइट आहे. हा, म्हणून इन्फ्रारेड पण नाही, अल्ट्राव्हायलेट पण नाही. मग हिचं काम काय असतं? पिनियल ग्लँडचं बिचारीचं, प्रकाश आला तिला कळतं एव्हरीथिंग इज फाईन, सिसवा छान राहतोय, अनेक एन्झाईम्सचा, ही छान राहते. अंधार झाला की मी झोपणार आहे, थांबतं, फटफटलं दुसरे एन्झाईम तयार होईल, मी जागे झाले. स्लीप डब्ल्यू सायकल, बायोलॉजिकल क्लॉक आहे. म्हणजे थोडक्यात साध्या भाषेत या ग्लँडला प्रकाशावरती आधारित ती ग्लँड आहे. प्रकाश आहे का प्रकाश नाही, समजलं? बाकी हार्मोन बिर्मोन काही नको, मेडिकलचं काही नाहीये. प्रकाश असेल तर जागी, प्रकाश झाला किती आपण झोपणार. अशा या ट्वी लाईटमध्ये, संधी प्रकाशात तिला कळतच नाही ना प्रकाश आहे की प्रकाश नाहीये. मग सिक्रिशन्स अशी स्पार्स्टिक व्हायला लागतात, स्पोरॅडिक व्हायला लागतात, वेडीवाकडी घ्यायला लागतात. बरोबर आहे. संध्याकाळी हुरहुर वाटते कधी. मग तुमच्या संगीतात मारवा राग तेव्हाच आहे, पुरिया त्याच्यानंतर तो छळणारा आम्हाला कुरतडणारा मारवा आहे, हुरहुर, काहूर, कातर वेळ, हा प्रकार काय? संध्या छाया, तोच बदला मुहूर्त. मग अशा काळात अॅनालिटिकल माइंड संपलं की वाटेल त्या गोष्टी होऊ शकतात. ते डिप्रेशनचे अटॅक पासून एकटं वाटण्यापर्यंतच्या गोष्टी सगळ्या आहेत की ट्विलाइट मध्ये गोष्टी होतात. त्याचं डॉक्टर म्हणून डेफिनेटली ऍक्सेप्ट करशील या गोष्टी. अनुभवतो. आता मी असं काही बोलणार नाही, इतर अगदी एक्स्ट्रीम मंडळी सांगा की आमच्या वेदात सगळ्यांना माहिती होतं, नव्हतं. मी थोडं ना ऑब्झर्वेशन सायन्स, निरीक्षण करून कळलेल्या गोष्टी आहेत. मग जेव्हा असं कळलं की असं होतं या मुहूर्तात, त्या क्षणी तुम्ही मस्त फ्लेम लावायची. हायली रिड्युसिंग वात आहे का फ्लेम येते. वेन यू सीट, फ्लेम समोर दिसते, मी चॅन्ट करतोय काहीतरी,
माझ्या आवडणाऱ्या देवतेला बघतोय मनापासून, पूर्णपणे त्याच्याशी एकरूप झालोय मी, तद्रूप झालो त्याच्याशी. बाजूला चॅन्टिंग चालू आहे काहीतरी, तिला कळतं ना, प्रकाश छान आहे. आणि आपण सगळे विचार नाहीसे होतात, सगळे विचार नॉर्मल होतात. त्या क्षणात आपण जगतो बघ, तो एक क्षण असतो फक्त. त्याच्यामुळे संध्याकाळी सांज समयी तिन्ही सांजेला सांजवात लावणं हे अतिशय महत्त्वाचं आहे स्वतःच्या आणि आपल्या वास्तूच्या पॉझिटिव्हिटीसाठी और ॲनालिटिकल माइंड ठेवण्यासाठी. पण नंतर मग लोक दिव्याला म्हणून ठपाक दिवा लावतात, त्या दिव्याने काही नाही. म्हणजे पिनी ग्लँडला ती फ्लेम पाहिजे, लावावं. आम्ही एक छोटीशी सुरुवात करून दिली आहे या डिकोडिंगची. आणि तुम्हालाही असं कुठल्या विषयी माहिती हवी असेल, कुठला तरी आपल्या हिंदू धर्मातला एखादा रिच्युअल असेल, एखादं कुठल्या देवतेबद्दल माहिती हवी असेल, तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. आम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि असाच आपला कारवा पुढे चालू राहू देत. लेट्स डिकोड मोर अँड मोर थिंग्स. मी एक वाक्य बोलून थांबतो, चालेल? हो, अगदी. की लोकांना एक आजकाल फॅशन आहे अशी की आमच्या वेळी तसं काही नव्हतं, आमच्या वेळी तसं नव्हतं, एव्हरीथिंग हॅज चेंज नाऊ, हे असं तो प्रकार आहे. तर आवर्जून मी सांगतो, अनेक ठिकाणी वाक्य बोललोय मी, की त्रेतायुगातही, त्रेता म्हणजे श्रीरामांचं युग बरं का, त्रेतायुगातही पाऊस पडताना टपटपच आवाज यायचा. वा वा. हे त्रेतायुगातही पाऊस पडताना टपटपच आवाज यायचा. पावसात फरक इतकाच की आज आपण भिजतो, पूर्वी पुरुषोत्तम भिजायचा. फरक तुमच्या आमच्यात पडला, त्याच्यात पडलेला नाही. फक्त जरा बघूया, जगाचा प्रयत्न करूया. थँक्यू धनश्री. थँक्स अ लॉट. थँक्यू. थँक्स अ लॉट.